हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे। अहिल्यानगर जिल्ह्यात बंदी असलेल्या चायना मांजामुळे श्रीरामपूरमध्ये तरुणाचा गळा चिरला, थोडक्यात बचाव। अहिल्यानगर जिल्ह्यात बंदी असलेल्या नायलॉन चायना मांजामुळे श्रीरामपूर शहरात एका तरुणाचा गळा चिरला जाऊन तो गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। सुदैवाने या घटनेत संबंधित तरुणाचा जीव थोडक्यात बचावला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आज रविवारी श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती येथील अक्षय कॉर्नर परिसरातून कामानिमित्त रस्त्याने जात असताना शहरातील तरुण श्री सौरभ लोणकर हे चायना मांजामुळे जखमी झाले। अचानक गळ्याला चायना मांजा अडकल्याने त्यांच्या गळ्याला वरच्यावर जखम झाली। प्रसंगावधान राखल्याने आणि तातडीने उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला अशी माहिती मिळाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात नायलॉन चायना मांजावर बंदी असतानाही शहरात सर्रासपणे याचा वापर व विक्री सुरू असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे। या प्रकारामुळे मोटरसायकल चालक तसेच रस्त्याने चालणारे नागरिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान श्रीरामपूर नगरपालिकेने व पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात बंदी असलेल्या चायना मांजाच्या विक्रेत्यांवर व वापरकर्त्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मणियार।